अहो ही जाऊबाई ना नुसती मला हे कर ते कर काम सांगतच राहते. आता मला बाई घरातले काम करावंच लागते. कोण करीत मग करावं लागत आहे. आता मी घरातले काम ते शेतातले काम बघा आणि ही बाई नुसती हिंडती मस्त. मग आता काय करायचं? काय तुम्ही बोला ना त्यांना दापत जा ना. आता बाई ती ऐकती का माझं? ती आपल्याला दापीत बसती. म्हणजे तुम्ही त्यांना घाबरता आत्या. कळलं मला चांगलं. हसत्या का तुम्ही? करत आता काय करायचं? तुम्ही त्यांना दापत जा बरं. मला नवऱ्याचं करू का मी त्यांचं करू सांगा बरं. आता जाऊ दे घे सांभाळून. आता तिला पहिल्याची सवय लागली. जाऊ दे बाबा मला लय त्रास होते. मी जाईन माहेर निघून आता. असं काही करू नको बाई. मग आता तुम्ही एक तर दापतही नाही ते मामाही तापती नाही. ते तर किती घाबरतं त्यांना. ते तर जेवणही मागती नाही. त्या दिवशी जेवण मागायला गेले तर म्हणे का दे शिल्पा तू दे. ती बाई तर काय देणार नाही म्हणे. मला भीती वाटते म्हणे तिची. आता गेली फिरायला. आता फिरून इकडून तिकडून येईल आणि मला म्हण शिल्पा मला हे दे शिल्पा मला ते दे. असली बाई. मग आता तू लहान आहे ना मग तुला सांगत राहते पण तिला कळायला पाहिजे ना. मग तुम्ही जसं सांगा तुम्ही माझ्या समोर बोलता तिच्यासमोर तुमचं तोंड बंद होऊन जातं. नाही ना तिला कळायला पाहिजे का ही लहान आहे आपण सांभाळून घ्यावा हिला. किती लहान लहान म्हणून किती काम करून घ्यायचं. मला चालत पण तिला समजायला पाहिजे ना ग बाई. बाई परवरती डोक्यावर आलं बाई ऊन. ही पोरगी नाव आवरत येत नाही बाई. ते नवरा कुठं तिकडे दुसऱ्या गावाला जाऊन बसला कामाला. त्याला गरज होती फार एवढी कामाची. काय गरज होती त्या मुंबईला जायची? काय उरलं त्या मुंबईमध्ये? एवढं शेताचं पडलं. काय करा आपल्या डोकं चालत नाही. जो जो आता किती वाजत आले कमीत कमी काय 12-1 चांगले 3-4 वाजे डोक्यावर ऊन आलं म्हटल्यावर कोण म्हणणार आहे यांना? एवढं कामाचा पाया पडतो एवढा कामाचा पाया पडतो घरातला नसतं स्वयंपाक करायचं जीवार येतं. आता नशीब ती स्वयंपाक करायला असेल तर खायला तरी भेटल. ओ बाय ना तुम्ही कॅरेट भरतोपर्यंत मी आले जेवण करून. हा जेवण करून आले मी. मरणाची भूक लागली यांना कोण सांगा ना आता. बहिणी स्वयंपाक केला का नाही काय माहिती. बाई बसली का? हा बसली. आता कुठे गेल्या? गेला आताच बाहेर गेल्या. हा का? बरं एक काम कर मला जेवायला वाढ. त्या बायांना सांगितलं कॅरेट भरून ठेवा. एवढं ऊन पार माझं सगळं थोबाड काळं पडलंय काम करू करू. कुणाला काय काळजीच नाही. तो नवऱ्याला त्याला काय जाऊन बसायचं होतं मुंबईला. पार आपल्याला वैताग आलाय. आणि तुझा नवरा कुठे गेला? गेले ते ड्युटीला. ड्युटीला गेले का? एवढे मग कुठे सांगते ड्युटीला गेले? काय उपकार करतो ड्युटीला जाऊन? 12,000 रुपये महिन्यामध्ये किराणा बी भरले जात नाही त्याच्याकडून. बरं पहिले जाय जेवायला वाढ मला. परत जायचं ते बाया वाढ बघू राहिलं त्यांना जेवायला सोडावं लागल. आता काय झालं? का डोकं दुखू राहिलं काय? असा तुझा डोक्यातला भेजा गुडघ्यामध्ये म्हणा. तुला काय बोलून फायदा नाही. तुम्ही तर नुसतं बोलतच राहतात. आता काय झालं मग? अयो शिल्पा काय झालं हाताला? ती अंड्याची पोळी करत होती ना तर ते सगळे पूर्ण हात भाजून गेले खालून वरून. बाई अरे तुला काय म्हणावं तरी काय ग तुला? तुला एक काम सांगितलं का धडाचं होत नाही. आता कोण करेन तो स्वयंपाक? तुम्ही करा ना. अयो म्हणजे मी आता शेतातलं काम करू? आता मी परत घरातला स्वयंपाक करायला जाऊ? आता म्हणजे हाताला भाजलाय तर मी काय करू? ते असं करूच तर दुखत नाही का ते? अहो आताच फूक मारून थोडस मला वगैरे पट्टी केली तर थोडं बरं वाटतंय. तर पूर्ण चिकदाळ येते. नुसते नाटक नुसते नाटक. आता तुम्हाला हे नाटकी वाटतंय? आता मी काय खोटी पट्टी बांधली का ही? हा ना बाई ग काही खरं नाही. जाऊ दे मी बघते आता वावरामध्ये जाऊन त्या बायांचेच डबे खाते. मग ते घरच्यांना कोण करेल? ते जाऊ दे आता. ते बघ तुमचं काय करायचं मी शेतामध्ये करून बघ. अहो एवढं करून जा ना. त्या आत्या मलाच बोलतील. गेली काही बाई एवढं नाटक करून तर काहीच फायदा नाही झाला. हे सोडून टाकू का? नको. परत संध्याकाळचा पण स्वयंपाक करावा लागेल. 2-4 दिवस आहे ना मस्त आराम करून म्हटलं पण ही बाई गेली त्यांना करत. मध्ये कोणी करू मला गेलं पडले. बाई काय नाटक करती? हाताला पट्ट्या लावून बसली. आता हिची चिरवतच असते. तुझ्या हाताला लागलं काय बाई ग? चला लय लागलं हो अण्णा मला पण. हा आलं लक्षात ते. हा काय करता आले हात दुखतो माझा. हा ना. अयो तुम्हाला काय लागले? मिळा लागला हाताला. ते रक्त गेलं ना. बापरे असं एवढं असं रक्त गेलं माहितीये का? तुम्ही पण सोबतच होते का? मग शेतातलं काम चालू होतं ना. लय लागलं. ताबडतोब दवाखान्यात नेलं बरं झालं.
पंचायत झाली ना आता. खरंच लागले का? हो मग मला भूक लागली होती बायांचे डबे खाल्ले गोळ्या घेतल्या म्हटलं आता जाऊन झोपा. काय म्हणली बोलता बोलता खरंच लागलं का? मग तुला काय नाटक वाटू राहिलं? नाही म्हटले असं गुंडाळून ते गुंडाळून म्हणजे? गुंडाळून अरे मग ते हात लागलेलं मोडला नाही, आहे. तिथं फ्रॅक्चर झालं ना. इथं फ्रॅक्चर झालं हा ना. आणि इथं बँडेज. ते इथं सूज आली ना मग ते बांधलं का आणखी सुस्त म्हणून डॉक्टरने इथं बांधलं. मग ते लय आता दुखत मग आता स्वयंपाक कोण करेल? स्वयंपाक मग आपल्याला काही जेवण नाही करायचं बाई. माझ्या नवऱ्याला मी फोन करून सांगितलं तुम्ही लवकर या आणि मला घेऊन जा बरं मला स्वयंपाक नाही आणि करायचा. जेवण करून आलो आम्ही तिकडूनच. हा. मला लय भूक लागली आता. मग आता काय करू जायचोय नवऱ्याला सांग काहीतरी पार्सल मागून देईन तो. हा हॉटेल मामा जायचं. तुम्ही करा ना. काही वाटत का थोडीफार? मी करू का? मग काय झालं आता? आता आमच्या दोघींना लागले, तुम्ही करा ना. मी काय करू? मी बी हॉटेल माझे जेवण करून आलं ते गावातून. सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं, नुसतं पाणीच पिते मी. का बरं? तुम्ही गेला तिकडे निघून. काही जाऊ नको तू बी जेवण नको करू एका दिवसाने काही होत नाही. मग शेतामध्ये गेली असती काम केलं असतं हा. तुला लागलं नसतं मला लागलं नसतं. सकाळी लवकर व्यवस्थित अंड्याच्या पोळीच्या ऐवजी भाजी पोळी केली असती चटके बसले नसते हाताला. ते जाऊ दे आता झालं ना. आता काय करू? मला इतकी कळकून येते पार. कळकळून भुगा घेते तुझं बघ. आता मी मस्त झोपून घेणार आहे गोळ्या बिळ्या घेऊन. हा तू आता आराम आराम कर. डॉक्टरांनी मला 15 दिवस आराम करायला सांगितलेलं. महिनाभर असं हात बी नाही उचलायला लावलेला. डॉक्टरने जरी 15 दिवस सांगितलं ना, महिनाभर तू स्वयंपाक पाणी काहीच करायचं नाही. काहीच नाही काहीच नाही. म्हणजे मी महिनाभर उपाशी राहू का? का बरं? तुझ्या हाताला काय चटका बसेल तर बरं होऊन जाईल. मग आम्ही काय हात करायचं? खाली माझ्या पूर्ण हात भाजले. आता मी कसं करू? नाही 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 होणारच नाही आता. काहीच करा बाबा देवा. कर याडवाकडा थोडा याडवाकडा कर ना. माझी भूकच निघत नाही. या 2 बोटांनी करता येईल ना असं 2 बोटांनी? हा हे चांगले आहे ना. ते काय नेल पेंट बिल पेंट लावूस तर तोपर्यंत स्वयंपाक तरी होईल चांगला. जाऊ दे, मी त्या हातालाच काढून घेते आता हे. का बरं? काय काय अगं त्या हाताची जखम. कंट्रोलच अगं हाताची जखम. ए, आया. जखम. मग काय झालं जखम नाही. बाबू? यो बाबू अय्यो तुला तर हाताला लागलं होतं ना ग. मला काम नव्हते करायचे. तुम्ही नुसते मला काम सांगत राहता. बापरे. बाई काय डोक्याला ताण आहे हा. ताण? लयच मोठा ताण झाला. ताण नाही. तुम्हाला लागला तर मी काय करू? मला सकाळपासून मी काहीच खाल्ले नाही. पाणीच पिते तुमच्या. अगं बाई ग तुला लागलं मला लागलं असं. काय नाटक तुलाच करता येतात काय? आम्हाला नाटक करता येत नाही काय? समजलं का? हा अरे कामाचं जीवर आलं, जीव देऊन टाक ना. तुम्ही कशाला? त्यांची साईड घेता. हा त्यांची साईड तिला तू वाली खोड मोडण्यासाठी. म्हणजे तू नाटकी आहे, ती नाही नाटकी. ती बिचारी शेतामध्ये दानादान काम करते, शेणकूर करते, आणि तू काय गरज करते सासूजवळ? हा खरं सांग. सगळं आले का नुसते हे कर शिल्पा, ते कर शिल्पा. आता शिल्पा काय नुसती कामच करत राहील का? काय नाही. अगं, शिल्पा तुला घरातलंच काम असतं शेतामध्ये तर डोक्याला बी जात नाही म्हणून तुला काम सांगितलंय. तर तुला हाताला पट्ट्या तुला काय वाटलं? हे अगोदरपणा तुलाच येतो का? तुझ्यापेक्षा 10 उन्हाळे आम्ही जास्त खाल्लेलं आहे. म्हणून आम्ही सुद्धा नाटक केलंय. हा. काच मोडल हात एकदम हे बघता बघ, माते. हा आणि आमच्या हात मोडायला काही इतकी कुचकळ नाही आमच्या हा. हात. चांगलं चांगलं समोर उभं करत नाही कळलं आम्ही. का तुला? हा अरे तू नाटकी आहे. तुला पोटावर जेव्हा खवाळा तो आला, भूक लागली तर आता लगेच स्वयंपाक करायसाठी मग आता तुम्ही एक काम करा, यांना पण समजून सांगत जा की कसं अजिबात नाही, करायचं, अजिबात. मी पण करत जाईल. समजून सांगायचं. समजून सांगण्यासारखं काय? थोडंफार तर करायला पाहिजे. नाही, नुसतं बाहेरचं नाही. काम, अरे नुसतं काय? बाहेरचे काम. अरे तू करते उद्या ना मस्त ती. शेतातले काम कर मी घरचं करते. ही शेतात उन्हामध्ये कामाला जाऊ. माझ्याकडून नाही होणार बाई. ऐकलं का? घरचं होणार नाही बाहेरचं होणार नाही. खाली बाई काय बोला? घरात आता जाऊन मला भूकच कंट्रोल नाही होते. मी काय करू? तू मला बोकडे तुला उपाशी मारायच्या लायकीची आहे तू. मला लगेच जेवावं लागेल, नाही तर मला चक्कर येऊन येऊ दे, येऊ दे. आता. आपल्या एवढे चक्कर येऊ दे आई-बाबांनी तुला. आपल्याला जन्म दिलाय ना तर एवढं आपल्याला अक्कल पाहिजे भान पाहिजे. नवऱ्याच्या घरी हा? गेल्यावर 2 टाइम स्वयंपाक करायचे. तुमची ताकद नसेल तर तुम्ही लग्न करूच नका. तिकडे दगडे बघा आणि तिकडे झेंडा. आता दिले तर करावंच लागेल ना. मग झक मारायची नाटक करते पहिलेच का? काय एवढं नाटकं केली. नाटकं आता करते. स्वयंपाक करून हाताला करून जखमा झाला. झाल्या तुम्ही म्हणते. दिला असं मला वाटलं 1-2 दिवस मस्त मी मजा करेन. हा? मग मजा करेल. मग मी पण महिनाभर मजा करते मग आता. अरे मजा. थोडं तरी जेवायला आराम पाहिजे ना. हा? दुपारचं काय करते तू? दुपारचं तू करते काय कामावर? मला तिकडे जायचं होतं पार्लर मध्ये, ते नाही जाणं झालं माझं. हिचं पार्लर 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 पार ते पार्लरवाल्याचा धंदा आणि भिकारी वर चालले. अहो तुम्ही एक तर काम नाही करत, मला इकडे तिकडे फिरू नाही देत नाही, आणि ते नाटक केलं तरी बी आता माझं. 2 दिवस आहे ना 2 टाइम स्वयंपाक करून ठेवायचा. कुठं बुरकळतो दिवसभर. आम्हाला काय घेऊन देतो नवरा तो बाईला घेतो पैसे तुझ्याजवळ देतो. झक मार तिकडं. त्याला अकलीचा पत्ता परत नाही जर हो. असे नाटक केले हा. तर तुला काय आमच्या घराच्या बाहेर काढून दे नवऱ्या सगट. मग 2 टाइम त्याला खाऊ घालायचं का रोज हॉटेलला हिंडायचं तुमचा प्रश्न. दुसरी गोष्ट जर खरोखर हाताला लागलं ना ते सुद्धा मान्य होणार नाही हा. आम्हाला, माहितीये का?
एकदा नाटक करायची सवय लागली ना बोलतातच मला. काय घरामध्ये एकदा माणूस कोणाला झाला का तेच होत असतो. स्वयंपाक कर व्यवस्थित आता. नाटके असे ना अण्णा कुठून आणली याव तसं बायको करून त्याला. तुम्ही तुमच्या आयुष्याचं वाटोळं केलं आमच्या केलं. महापौरच आहे ना वाटोळं तुला काय नाटक करू राहिली बाई माणसा संग नाटक करते तो नवऱ्या संग काय करीत असेल. मी तेच सांगते काय उद्योग आहे हे. त्याला आहे ना त्याला आता सांगतो त्याला डायरेक्ट सांगतो हिला फार कधी देऊन टाकून एवढं काम केले कधी आम्हाला टच नाही लागला आमच्या हाताला. माणसं बेंडेज बुंडेज आणून चाललंय. चला बरं मी मोटर चालू करतो. हे बी ते पहिल्याचं पायाचं होतं वाटतं. मोटर चालू करतो आणि जेवायला परत. ठीक आहे. तुमच्या घरात पण असंच होतं का सासू सुनाचं? 100% तुमची सून नाटकी असू शकते. एकदा बघा. पण तुम्हाला सांगते एकदा जर तुम्ही नाटक केलं ना काही लागतंय काही दुखतंय काही लागलंय हे त्रास होत दुसऱ्या वेळेस तुम्ही खरं जरी झालं तर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नसतं. आजचा एपिसोड कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदमची कॉमेडी नाशिकचे आशिक.